नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. त्यामध्ये आता अर्जुनने सायलीला बाजूला आणलेलं असतं आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, आपलं कॅफेमध्ये जायचं ठरलेलं होतं ना, मग त्याचं काय झालं? आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना. तर सायली आता अर्जुनकडे बघते. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की मिसेस सायली, काहीतरी करा ना आणि कॅफेमध्ये चला ना. तर सायली विचार करते की आज यांना माझ्या मनातलं सांगायचं होतं, पण आता कसं सांगायचं? अर्जुन म्हणतो की पण आपलं कालच ठरलं होतं ना कॅफेमध्ये जायचं आहे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग सायली म्हणते मग काय करायचं? तर अर्जुन म्हणतो म्हणजे मग आपण आजच जायचं, चालेल ना तुम्हाला? तर हसतच सायली म्हणते हो चालेल. तेव्हा आता अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो. सायली म्हणते की पण आईंना न दुखवता कसं सांगायचं? अर्जुन म्हणतो माझ्याकडे आयडिया आहे. मी सांगेन की आमच्या दोघांचं बाहेर महत्त्वाचं काम आहे, तेव्हा आपण दोघांनी सुद्धा बरोबरच बाहेर पडायचं. पुन्हा आता सायली म्हणते की नको नको, खोटं नको बोलायला, आपण खरं सांगून जाऊयात ना बाहेर. अर्जुन म्हणतो की आणि मग मम्माने नाही ऐकलं तर? इकडे आता प्रताप सगळ्यांसमोर बसून म्हणतो जेवण आज जरा जास्तच झालं बरं का. कल्पना म्हणते की कधी नव्हे, विमलला आज स्वयंपाक करायला मिळाला तेव्हा 2 पदार्थ आम्ही जास्तच बनवले. तेव्हा सगळेजण हसू लागतात. तर अर्जुन आणि सायली आता त्यांच्याकडे येतात. इकडे आता रविराज म्हणतो की कल्पना वहिनी, पण तुमच्या हाताच्या जेवणाची चव काही वेगळीच आहे आणि त्यात आईस्क्रीमवरून म्हणजे काही कमालच झाली. एकदमच फंटॅस्टिक जेवण झाल्याचे रविराज आता बोलतो. तेव्हा कल्पना खूप खुश झालेली असते. इकडे आता प्रिया म्हणते की बरं आता हे सगळं मी आवरते बरं का. तर तेवढ्यात विमल म्हणते की नाही नको, अहो तुम्ही या घरातले पाहुणे आहेत ना. तेव्हा प्रिया म्हणते की राहिलं? तर सायली म्हणते की मग मी आवरते. तर पूर्णाई म्हणते नाही सायली, आज तुझा वाढदिवस आहे ना. तर अर्जुन म्हणतो की मग पूर्णाई दे ती डिश इकडे. तर पूर्णाई म्हणते नाही, आज तुझा सुद्धा वाढदिवस आहे अर्जुन. आणि आता कल्पना सगळ्या डिश आता गोळा करून जाऊ लागते. तेवढ्यात अर्जुन आता कल्पनाला बोलू लागतो. तर तेवढ्यात दरवाजात कुसुमताई आलेली असते. कुसुमला बघता सायली आता कुसुमकडे येत म्हणते की काय ग कुसुमताई? तर कुसुमताई म्हणते की माफ करा पण मला यायला उशीर झाला का? अगं जेवणाची ऑर्डर होती ना त्यांची अर्जंट. सायली म्हणते की तरी कुसुमताई मी तुला म्हटलं होतं जाऊ नकोस म्हणून. प्रताप म्हणतो नाही कुसुमताई, तुम्ही अगदी वेळेवर आलात आणि आता जेवण तर झालेली आहे. तेव्हा आता पुढचा कार्यक्रम. आणि आता तेवढ्यात पुढचा कार्यक्रम असे म्हणतात सगळेजण टाळ्या वाजवतात. पूर्णाजी म्हणते की चला चला आता प्रोजेक्टरवर अर्जुन सायलीच्या लग्नाचे फोटो बघायला सगळ्यांनी जागा पकडा. सर्वजण आता प्रोजेक्टर समोर मांड्या घालून बसलेले असतात. आणि अखेर चैतन्य म्हणतो की चला तर मग सुरू करूयात. आणि चैतन्य आता प्रोजेक्टर चालू करतो. त्यामध्ये आता अर्जुन सायलीच्या लग्नाचे फोटो सगळेजण बघू लागतात. आणि आता सगळेजण एक एक फोटो बघत गप्पा गोष्टी करत आता अर्जुन सायलीच्या लग्नाचे फोटो बघत असतात. तर इकडे अर्जुन सायलीला खूप हायसे वाटत असते. कल्पना आता अर्जुन सायलीला चिडवत असते आणि सगळेजण हसतच फोटो बघत असतात. त्यानंतर महाबळेश्वरला सायलीला अर्जुनने कशी हॉर्स रायडिंग केली होती याचे फोटो देखील आता सगळेजण बघू लागतात. आणि आता महाबळेश्वरमध्ये लव स्पॉटवरती कसे आपण सायलीसोबत फोटो काढले हे सगळे आता सगळेजण बघतात. तर मधुभाऊ खुश झालेले असतात आणि कुसुमताईकडे बघतात. रविराज म्हणतो की अरे हा या फोटोमध्ये का एवढा बायकोपासून लांब पळतोय? तर अश्विन मोठमोठ्याने हसत म्हणतो की काका तुला खरं सांगू का, ती सगळी ॲक्टिंग आहे, ॲक्टिंग. नाही तर दादाची नजर बायकोपासून काही हटतच नाही. अस्मिता म्हणते की हे सगळं प्रेमाचं दोघांचं प्रदर्शन चालू असतं. अर्जुन सायलीसाठी गिफ्ट काय आणतो, बायको बायको काय बोलतो. आणि आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचे एक एक फोटो सगळेजण बघत आता सायलीसुद्धा अर्जुनकडे बघू लागते. तर अर्जुन सायलीकडे. आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात ते फोटो बघत गुंगून गेलेले असतात. आणि पटकन आता अर्जुन भानावर येत अर्जुनचे लक्ष घड्याळाकडे जाते आणि अर्जुन वेळ झाल्याचे सायलीला खुणावतो. आणि पटकन आता प्रोजेक्टर बंद करत अर्जुन म्हणतो की आता हे फोटो सगळे एका ठिकाणी क्रॉप करून जमवण्यात खूप वेळ जाईल, तेव्हा आपण इथेच थांबूयात. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि कल्पना आता म्हणते की काय सायली मग आवडलं का सरप्राईज? तेव्हा सायली रडू लागते. तर पूर्णाई सायलीकडे बघत म्हणते कल्पना, हिच्या डोळ्यातले ते आता सगळं पाणीच सांगते की हिला सरप्राईज आवडले आणि सायलीचा होकार आहे म्हणून. आणि प्रेमाने खुश होत कल्पना आता सायलीच्या कपाळाचा किस घेते. तर सायली सुद्धा खूप खुश झालेली असते. आणि आता डोक्याला हात लावत डोके खाजवत अर्जुन म्हणतो
म्हणतो की मम्मा, मी आणि सायलीने एक छोटासा प्लान ठरवला होता, म्हणजे रात्रीच्या डिनरचा छोटासा प्लान. अर्जुन म्हणतो की मम्मा, पण तू हा जो प्लान केलाय ना तो एकदमच फंटॅस्टिक होता आणि आहे, पण त्या अगोदरच आम्ही बाहेर टेबल लावून एका कॅफेमध्ये जाण्याचा प्लान केला होता, तेव्हा प्लीज आम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन येऊ का? ते ऐकून आता कल्पना, प्रताप, प्रिया, अस्मिता सगळेजण अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आता पूर्णाई, कल्पना, प्रताप खुणावतात. तर कल्पना म्हणते, काय अर्जुन, आज तुम्ही दोघांनी संपूर्ण दिवस घरामध्ये थांबण्याचा मी प्लान केला होता आणि तुम्ही चक्क बाहेर जाण्याचा विचार करताय. कल्पना म्हणते की आणि तेही तुम्ही फक्त दोघेच जाणार आहात का? आणि आईची काही किंमत आहे की नाही? सायली म्हणते की नाही आई, अहो तुम्ही जर नाही म्हणत असाल तर आम्ही नाही जात, काहीच हरकत नाहीये. आणि दोघेही असे बोलताच माना खाली घालतात. तर सगळेजण पुन्हा मोठमोठ्याने हसू लागतात. ते बघून आता अर्जुन सायली पुन्हा त्यांच्याकडे बघू लागतात. तर कल्पना म्हणते की तुम्ही दोघे वेडेबिडे आहात का? कल्पना म्हणते की नवरा बायकोला कॉफी प्यायला घेऊन जातोय आणि तेही बिचकत बिचकत, आईला घाबरून. कल्पना म्हणते की तुमचा मुलगा शोभत नाही बरं का? तर प्रताप म्हणतो की अगं उलट तो माझा मुलगा शोभतोय, वाढदिवसाला बायकोला तो डिनर डेटला घेऊन जातोय. प्रताप म्हणतो की अगं कल्पना, तो तुझ्या नवऱ्याची परंपरा चालवतोय. तर पुन्हा सगळेजण हसू लागतात. अर्जुन म्हणतो की नाही नाही, रोमॅन्टिक म्हणून नाही, तर आम्ही असंच सहज जातोय. प्रताप म्हणतो की असं आहे का? आम्ही सुद्धा पूर्णाजीला असं सांगून जायचो बरं का? तर पुन्हा सगळेजण हसू लागतात. पूर्णाई म्हणते की अगं पोरं जरी बाहेर चालले तरी खरं बोलून चाललेत ना. लगेच सायलीचा आता पूर्णाची किस घेते. सायली म्हणते की पूर्णाई, तुम्ही आमच्या वाढदिवसाची किती तयारी केली. तेव्हा आम्ही तर खरं बाहेर जाऊन जेवणाचाच बेत केला होता, पण आता आम्ही पटकन बाहेर जाऊन येतो. मधुभाऊ म्हणतात की हो, पण जेवणापूर्वी नक्की या. तेवढ्या चैतन्य म्हणतो की बरोबर अर्जुन आणि सायली वहिनी, तुमची बऱ्यापैकी असणारी रोमॅन्टिक डेटवर जाण्याची तुम्हाला सगळ्या सुभेदारांकडून परवानगी मिळालेली आहे. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य बाजूला येतात. तर अर्जुन आणि चैतन्य सोबत आता दोघेही गुपचूप बोलू लागतात. तर कॉफी पीत प्रियाचं लक्ष त्यांच्याकडे जाते. प्रिया विचार करते की हे दोघं असं काय बोलत असतील. इकडे आता हळूच प्रिया ही त्यांचं बोलणं ऐकू जाईल अशा ठिकाणी येते. इकडे आता चैतन्य अर्जुनला समजावत असतो की अर्जुन, तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, मला असं वाटतंय की आज ज्या क्षणांची आणि ज्या दिवसाची मी वाट बघत होतो तो दिवस आलाय आणि खऱ्या अर्थाने आज माझी परीक्षा आहे वाटतं. घाबरतच अर्जुन म्हणतो की मी पास होईल ना रे चैतन्य. चैतन्य म्हणतो की 100%. प्रिया आता ते सगळं ऐकते आणि ते सगळं अर्जुन चैतन्याचं बोलणं ऐकून प्रिया विचार करते की मला वाटलंच होतं अर्जुनने सायलीला प्रपोज करण्यासाठी ही डेट अरेंज केली आहे म्हणून. तेव्हा आता प्रिया विचार करते की माझ्या आता हातात खूप कमी वेळ उरलाय. इकडे चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुझी सगळी तयारी झाली ना? अर्जुन म्हणतो की माझ्याकडून सगळी तयारी झाली आहे चैतन्य. तर आता पटकन अर्जुन म्हणतो की अंगठी कुठे आहे? आणि अर्जुन अंगठी आणायला जातो. तर प्रिया ते सगळं बघते आणि आता लगेचच तोपर्यंत सायली ही सगळ्यात नवी आवडती साडी घालून पायरीवरून बेडरूमवरून खाली उतरू लागते. तर अस्मिताचे लक्ष सायलीकडे जात. अस्मिता म्हणते की अय्या, सायली नवीन साडी नेसली आहे. तर सगळेजण आता टकमका सायलीकडे बघू लागतात. तर प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. सायलीकडे बघत कल्पना म्हणते की सायली, अगं तू किती सुंदर दिसतेस. सायलीकडे बघत प्रताप म्हणतो, काय ग सायली, तुम्ही दोघे एकत्र निघणार होतात ना? जा बरं अश्विन, अर्जुनला बोलावून आण. सायली म्हणते की नाही बाबा, मी पुढे जाणार आहे आणि ते मागून येणार आहे. तर हसतच अश्विन म्हणतो की अरे बापरे, काहीतरी जबरदस्त सरप्राईज दिसतंय. तेव्हा आता सायली म्हणते की मी निघते बरं का आई. तर आता कल्पना म्हणते, बरं सायली, रात्री आपल्या सगळ्यांना एकत्र जेवायचं आहे बरं का, जेवणापूर्वी या. आणि आता सायली बाहेर जाते. तर पाठीमागून अर्जुन चैतन्य तिथे येतात. तर इकडे तिकडे बघत आता अर्जुन म्हणतो की मी सुद्धा आता निघणारच आहे बरं का. आणि चैतन्याला आता पुन्हा त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. सगळेजण आता अर्जुनकडे बघतही हसू लागतात. इकडे आता बेडरूममध्ये जाताच अर्जुन उड्या मारू लागतो आणि म्हणतो की कधी एकदा मी कॅफेमध्ये पोहोचतोय असं मला झालंय. आणि आता लगेचच अर्जुन त्याचे आवरू लागतो. अर्जुन सुद्धा आता खूप सुंदर असा तयार झालेला असतो. शर्ट आणि ते सगळं आवरून
करून आता लगेचच चैतन्य अर्जुनला प्लेजर घालायला देतो. तर अर्जुनसुद्धा खूप हँडसम आणि सुंदर दिसत असतो. इकडे आता ॲटो रिक्षातून सायली ही त्या कॅफेसमोर येते आणि आता सायलीसुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि प्रेमाने सायलीने मोगऱ्याची फुले घेतलेली असतात आणि प्रेमाने अखेर सायली आता त्या कॅफेमध्ये येते. गार्डनमध्ये इकडे तिकडे बघत दीपमाळांच्या उजेडात सायली खूप सुंदर झालेली असते आणि एक पाऊल पुढे टाकत सायली आणि आता तिचा बुक केलेला टेबल बघते आणि त्या टेबलपाशी येते आणि सायली आता लाजून चूर झालेली असते. सायलीच्या मनात आणि तनात आता फक्त अर्जुन आणि अर्जुन असतो. अर्जुनच्या आठवणीत हुरळून जात एकटीच सायली आता हसत असते आणि आता मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध घेत सायली अर्जुनची वाट बघत असते. तर तेवढ्यात अर्जुन त्याच्या आवरून त्या रिसॉर्टमध्ये येतो आणि प्रेमाने सायलीकडे बघतो. सायलीकडे बघतच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर आता उठून उभा राहत सायली देखील अर्जुनला म्हणते की मला सुद्धा. आणि लगेच सायलीकडे प्रेमाने बघत अर्जुन सायलीला आय लव्ह यूचे प्रपोज करतो. तर सायली ही लाजून चूर झालेली असते आणि सायलीने देखील आता अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाचे प्रपोज करून दोघेही एकत्र आलेले असतात. तर आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.